खुदा की बनाई कुदरत नहीं देखी, खुदा की बनाई कुदरत नहीं देखी, दिल में छुपाई दौलत नहीं देखी। जो भी कहता है दुनिया से मिट जाती है दोस्ती, जो भी कहता है दुनिया से मिट जाती है दोस्ती, उसने शायद हमारी दोस्ती नहीं देखी। दुआ तुमको देता जहाज सारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। दुआ तुमको देता जहाज सारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। जहाज सारा साईबाबांच्या आमचा जन्म झाला हे आम्ही आमची भाग्याची गोष्ट समजतो। खरं म्हणजे मी कधी वाढदिवस साजरा करीत नाही, पण अचानक आज स्टेटसला काही मान्यवरांनी फोटो ठेवल्यामुळं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मित्रपरिवार सगळे सोयरे यांनी खऱ्या अर्थाने आज घरी येऊन शुभेच्छेचा वर्षाव केला। मी एकदा भारून गेलो। आज सकाळी 9:30 पासून दुपारी साधारण 2 वाजेपर्यंत सर्वसामान्य माणूस असेल, पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष आजीमाजी असतील, सिडीतील प्रतिष्ठित संघटनेचे पदाधिकारी असतील, ह्या सगळ्यांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या आणि माझ्या घरी येऊन मला राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांनी शुभेच्छा देण्याचं एक महत्त्वपूर्ण काम केलं आणि त्या कामाचे मी ती पावती समजतो। कारण वाढदिवस साजरा करीत असताना फक्त शुभेच्छा फोनवर न देता आज प्रत्यक्ष घरी येऊन सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या। ह्या सगळ्या मान्यवरांना, त्यामध्ये राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असतील, डॉक्टर्स असतील, वकील असतील, सर्वसामान्य कुटुंबातील लोक असतील, सगळ्या मान्यवरांनी मला वेळोवेळी घरी येऊन शुभेच्छा दिल्या। तसेच फोनवर शुभेच्छा देण्याचं काम आज दिवसभर चालू होतं। खरं म्हणजे यामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा अहिल्यानगरचे पालकमंत्री यांनी सुद्धा फोनवर मला शुभेच्छा दिल्या। आपल्या सगळ्यांचे युवा नेते आणि दक्षिणेचे खासदार आदरणीय दादा यांनी सुद्धा फोनवर मला शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा देऊन या मान्यवरांनी माझं सुद्धा मनापासून मला अभिनंदन केलं। त्यांचं पण मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो। ह्या शिर्डी क्षेत्रामध्ये काम करत असताना साधारण 25 ते 27 वर्षापासून मी सामाजिक काम करत असतात। यामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी मला पहिली संधी दिली आणि या संधीचं मी विकास कामाच्या माध्यमातून सोनं केलं। म्हणजे शिर्डीचे पाणी पुरवठे असेल, शिर्डीची ड्रेनेज लाईन असेल, शिर्डीचे रस्ते असतील, हे सगळं काम करीत असताना त्यामध्ये विश्वस्त पदाची मला जबाबदारी भेटली आणि त्या विश्वस्त पदाच्या जबाबदारीमध्ये मी अनेक प्रकारचं काम करू शकतो। सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकलो, अनेक सर्वसामान्य माणसाच्या मुलांना रोजगार देऊ शकलो। ही माझ्या आयुष्यातली खरी म्हणजे भाग्याची गोष्ट आहे। त्याचबरोबर मी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन केलं आणि साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत 2500 मुलींचे कन्यादान करण्याचं आम्हाला दोघांना, मला आणि माझ्या मिसेस सौभाग्यवती सुमित्राताईंना ते भाग्य लाभलं, याचा सुद्धा मनस्वी मला आनंद आहे। या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना अनेक लोकांना जोडण्याचं काम मी केलं। अनेक मोठमोठ्या लोकांमध्ये संपर्क उठण्याची संधी मला सातत्याने मिळत गेली आणि हे सगळं करीत असताना सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू माणूस या शिर्डीच्या साईबाबांच्या नगरीमध्ये सेवा केली आणि त्याची आज प्रचिती खरोखर मला आली। आज सकाळपासून सर्वसामान्य माणसांनी माझं जे येऊन इथं मला शुभेच्छा दिल्या त्यांचं मी मनापासून ऋणी आहे। यामध्ये डॉक्टर गोरे सर होते, राजकीय क्षेत्रातले आमच्या शिर्डीतले सगळे आजीमाजी ज्यांचं माझ्या संघ कधी जमलं नाही, म्हणजे त्याच्यात कमलाकर कोते होते, पत्रकार होते, अनेक मान्यवरांनी येऊन इथं मला शुभेच्छा दिल्या, स्वतः शुभेच्छा दिल्या। त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि भविष्यकाळामध्ये बाबांनी मला निरोगी आयुष्य देतीलच आणि चांगलं आयुष्य देतीलच, त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याची संधी मला त्यांनी द्यावी, नाळ कायम जोडण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला। गरीब माणूस जर आपल्याकडे काम घेऊन आला तर त्याचं काम प्रामाणिकपणाने करणं
मग ते पोलीस स्टेशनचं काम असेल, साईबाबा संस्थांचं काम असेल, हॉस्पिटलचं रात्री बेरात्रीचं काम असेल, संस्थांचं बिल माफ करण्याचं काम असेल, या सगळ्या प्रकारचं काम करण्याचं काम केलं. आणि मुळात म्हणजे लोकांना हे कैलास बापूचं घर हे स्वतःचं घर वाटतं, म्हणून प्रत्येक जण हक्काने येऊन मला काम सांगतो आणि हक्काने येऊन दरवाजा ठोठवतो आणि ते काम करण्याची साईबाबा मला शक्ती देतात. हीच खरे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांनी दिली. 64व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे, पण सातत्याने मला एक व्यायामाचा एक छंद लागलेला आहे. वॉकिंग करणं किंवा चालणं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे. सातत्याने चालत राहणं म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी जर प्रवासात कुठं पण बाहेर असावं तरी पण एक टाइम चालणं, 1 तास चालणं, त्यानंतर योगा करणं, प्राणायाम करणं आणि सातत्याने लोकांमध्ये राहून आपला विरंगुळा करणं, हसत राहणं, लोकांना हसवणं, ही सगळी यामधली किमया असू शकेल असं मला वाटतं. का प्रत्येकाने पैसा असेल नसेल, पैसा येईल जाईल, पण शरीर हे कमवायला खूप चांगले दिवस लागतात. म्हणून प्रत्येकाने व्यायाम प्रामाणिकपणाने केला पाहिजे आणि शक्यतो हॉटेलचं जेवण टाळलं पाहिजे, रात्री बेरात्रीचं जेवण टाळलं पाहिजे. आपण सकाळी 9, 9:30 पर्यंत 10 पर्यंत जेवण केलं पाहिजे, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जेवण केलं पाहिजे. दिवसभरचं शेड्यूल एकदम पक्का असलं पाहिजे. शक्यतो बाहेर खाण्याचं टाळण्याचं आपण सगळ्यांनी जवळजवळ टाळलं पाहिजे. बापूंना वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. बापूचे आणि आमचे एक बंधू प्रेम म्हणजे सख्या भावापेक्षा आमचं प्रेम असं पहिल्यापासूनच आमचं राहिलेलं आहे. आम्ही 30-35 वर्षापासून बरोबर काय एकत्र काम करतो. बापूंना एकदम मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बापूंचं असंच आयुष्य निरोगी स्वच्छ सुंदर जावं अशी बाबांची चर्चा. नमस्ते, मी डॉक्टर गोरे. आदरणीय बापूंना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. साईबाबा त्यांना असंच निरोगी आयुष्य द्यावं हे साईबाबा चरणी प्रार्थना करतो. बापूंचं फिटनेस फ्रीक आहेत बापू. कडून खूप शिकण्यासारखं आहे फिटनेस बाबत. आम्ही एवढा एक्सरसाइज करत नाही, तेवढी बापू करतात. ते एकदा जर चालायला लागले तर नॉनस्टॉप 1 तास बापू चालतात घामाघूम होईपर्यंत. बापूंचे सगळे रिपोर्ट्स आतापर्यंत यामुळे नॉर्मल आहेत आणि एकदम डाएट एक्सरसाइज याच्याबद्दल त्यांच्याकडून खूप सारं शिकण्यासारखं आहे.